श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज 21 जून म्हणजे जागतिक योग दिवस. अलीकडे योग हा शब्द आपण नेहमी ऐकतो, योगाचं महत्त्वही जाणतो. जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य या योग साधनेमध्ये आहे. तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण एका योगव्रतीशी संवाद साधणार आहोत. प्रमुख योग शिक्षक, योगसेवाव्रती, सामाजिक कार्यकर्ते आणि कृषी उद्योजक श्रीयुत विद्याधर वसंत पाटणकर आज आपल्या सोबत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये योगवर्ग, योग शिबिरं आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ते कायम देत आले आहेत आणि ग्रामीण भागात फिरून योगाचा प्रसार करण्याचं कार्य सुद्धा त्यांनी सातत्याने केलेलं आहे. विद्याधरजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. विद्याधरजी, सर्वप्रथम योग म्हणजे नेमकं काय हे श्रोत्यांना सोप्या शब्दात सांगा. योग ही एक जीवन जगण्याची कला आहे. योगाच्या माध्यमातून आपण आपली संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी अष्टांग योग हा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. अष्टांग योग समजून घेणं आणि त्याचा अवलंब करून योग प्राणायाम करणं, यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी संपूर्ण देशभर आणि जगभरात योगाचा प्रचार प्रसार केला. आधीच्या काळात फक्त काही टक्के लोकच योग प्राणायाम करत असत. आता योग प्राणायाम हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. व्यायाम, आसन, प्राणायाम म्हणजेच फक्त योग नसून आत्मचिंतनाबरोबर आत्मबल वाढवणं हा सुद्धा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन यांच्याबरोबरच आपण त्याच्या जोडीला जे आसनं करतो, प्राणायाम करतो, ध्यान करतो, या सगळ्याचं एकरूपता म्हणजे योग आहे. अच्छा, योग साधनेशी तुमची पहिली ओळख कधी आणि कशी झाली, काय सांगाल? योग साधनेची माझी पहिली ओळख 2008 मध्ये परमपूज्य स्वामीजींचं एक गोव्यात शिबिर होतं. त्या ठिकाणी मी शिबिरासाठी गेलो होतो आणि खूप इच्छा होती योग प्राणायाम शिकण्याची आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांना बघून योग प्राणायाम शिकण्याची संधी मिळाली आणि तिथूनच प्रेरणा मिळाली की आपण या क्षेत्रात खूप काम करावं. विद्याधरजी, यंदाच्या जागतिक योग दिनाची थीम काय आहे? यंदाच्या योग दिनाची थीम आहे योग फॉर एजिंग म्हणजे वयस्क व्यक्तींसाठी योग. आज जगभरात ही समस्या निर्माण झालेली आहे की वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. फक्त भारतच एक असा देश आहे की तिथे तरुणांची संख्या भरपूर आहे. वयस्कर लोक जे आहेत ते आजारी पडण्याचं प्रमाण जास्ती आहे आणि ते आजारी पडू नयेत, त्यांच्यावर औषधोपचाराला पैसा खूप खर्च होऊ नये आणि त्यासाठी जगातला प्रत्येक देश यासाठी अग्रगण्य आहे की आपल्या वयस्क लोकांवरती आजारी पडल्यानंतर खूप पैसा खर्च होतो, तो होऊ नये यासाठी त्यांना आधीच सुदृढ बनवायचं, जेणेकरून योगाच्या माध्यमातून ते सुदृढ राहतील आणि आजारीच पडणार नाही, यासाठीची ही यंदाची थीम आहे. आपण या गोष्टीसाठी गावागावात जाऊन यंदा योग शिबिरं दरवर्षीच आम्ही पतंजलीच्या माध्यमातून ही योग शिबिरं घेत असतो. पण 21 जूनच्या ह्या दिवशी खूपच मोठी अशी संपूर्ण देशभरात आणि जगभरात सुद्धा एक लोकांना आवड निर्माण झालेली आहे की 21 जून दिवशी तरी निदान योग लोक करतात. तर त्या दिवशी आम्ही जिथे जिथे शक्य असेल, छोट्या शाळा असतील, ग्रामपंचायती असतील किंवा अन्य ठिकाणी सरकारी कुठच्याही संस्था, त्या ठिकाणी जाऊन आमचे हजारो योग शिक्षक योगाचं मार्गदर्शन करतात, जेणेकरून त्याचा प्रचार प्रसार होईल आणि लोकांना त्याची आवड निर्माण होईल. विद्याधरजी, आज योगाला जगभर मोठी मान्यता मिळते, आपण पाहतोय. पण सुरुवातीच्या काळात लोकांना या योगाचं महत्त्व पटवून देताना अडचणी आल्या असतील, तर काय सांगाल त्याच्याविषयी? अडचणी भरपूर आल्या, कारण मी मगाशीच म्हणालो तसं की सुरुवातीला लोकांना फक्त वाटायचं की हे वयोवृद्धांनी करण्याचं काम आहे किंवा श्रीमंतांनी योग करावा आणि योगापेक्षा व्यायाम खूप चांगला, अशा पद्धतीच्या लोकांच्या मानसिकता होत्या. आणि ती मानसिकता बदलणं आणि त्यांना योगाकडे वळवणं यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. लोकांना समजावून द्यावं लागलं की योग प्राणायाम करणं खूप सोपं आहे, आपण दैनंदिन जीवनात सुद्धा ह्याचा अवलंब सहजरित्या करू शकतो आणि ही सुरुवात आपल्याला म्हातारपणी नसून तरुण वयातच योग प्राणायाम म्हणजे अगदी लहान बाल वयापासूनच योग प्राणायामाची आपल्याला आवश्यकता आहे, हे पटवून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. खरं आहे, तुम्ही म्हणालात तसं भारताने जगाला दिलेली योग ही एक अमूल्य देणगी आहे आणि जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा हा जवळजवळ उद्देशच तुम्ही सांगितलात. आज साऱ्या जगभर योगाचा स्वीकार होतोय. आधुनिक वैद्यशास्त्र सुद्धा योगाच्या उपयुक्ततेची दखल घेते. तर योगाची गरज आज इतकी का वाढली आहे, तुम्हाला काय वाटतं? योगाची गरज वाढण्याचं कारण हेच आहे की आधुनिक वैद्यक शास्त्राला सुद्धा काही मर्यादा आहेत आणि ज्या मर्यादा योगाला नाहीयेत, जेणेकरून आधुनिक वैद्यक शास्त्र प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडे उपाय नाहीयेत
आणि ते जे उपाय त्यांच्याकडे कुठच्या आजारांवरती नसतील तर ते योगाच्या माध्यमातून ते आजार संपूर्ण बरे होऊ शकतात. हे आता मॉडर्न सायन्सला सुद्धा पटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची ही मानसिक तयारी झालेली आहे. पण काही गोष्टी मान्य न करणं याही गोष्टी असतात. पण आता जगाला त्याचं महत्व कळलंय. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जगात जो योग दिन साजरा करायला सुरुवात केली, योगाचं महत्व पूर्ण जगात पोहोचले आणि ते मॉडर्न मेडिकल सायन्सला सुद्धा हे आपल्याला समजून घ्यावं लागलंय की आपल्याकडे ज्याचे उपाय नाहीये ते योगाच्या माध्यमातून आहेत आणि त्यातून लोकांची मानसिक आणि शारीरिक दोन्ही आजार बरे होऊ शकतात. यासाठी खूप गरजेचं आहे योग प्राणायाम हा विषय. अनेकांना वाटतं की योग म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम, तर हा समज कितपत खरा आहे? तुम्ही काय सांगाल याबद्दल? योग म्हणजे फक्त आसनं किंवा प्राणायाम किंवा व्यायाम असं नाहीये. तर मी मगाशी म्हणालो अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग आहे. आणि त्या अष्टांग योगाकडे जात असताना तुम्ही फक्त बाह्य शरीराचाच विचार न करता बाह्यरंग आणि अंतरंग असे योगाचे जे 2 प्रकार आहेत तसे अंतरंग योगाचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून, जेणेकरून तुमचं शरीर हे फक्त बाह्यरंगाने समजा मजबूत राहिलं आणि आतून समजा तुमचं शरीर आजारी असेल तर तुम्ही सुदृढ राहू शकत नाही. तुमचे विचार त्रास तुम्हाला करतील आणि तुम्हाला जीवन जगत असताना खूप अडचणी निर्माण होतील. त्या होऊ नयेत यासाठी हे सगळं एकत्रित येणं म्हणजेच योग आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती एक जीवनशैली म्हणून जर स्वीकारली तर निश्चित निरोगी राहायला फार मदत होईल. निश्चित. आणि मनाचा एक भाग येतो ना, शरीर हे आहेच पण मन शांत, स्थिर आणि प्रसन्न ठेवण्यासाठी योगाची खूप मदत होते. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. योगामुळे स्ट्रेस खूप कमी होतो. आपल्याला योग प्राणायाम करत असताना पहिले जे 4 पायऱ्या आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम आणि त्यानंतर धारणा, ध्यान, समाधी अवस्थेकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण पहिल्यांदा आपण जो योग करतो प्राणायामापर्यंत आणि त्यानंतर समाधी अवस्थेकडे जाणारा ह्याला जोडण्याचा दुवा म्हणजेच योग आहे. आणि ज्यावेळी तुम्ही समाधी अवस्थेकडे जाण्यासाठी ध्यान करता त्या ध्यानामुळे आपल्या मनाचे आजार जे त्रिताप सांगितलेले आहेत त्यात एक मनाचा आजार सांगितलेला आहे. आणि मनाचा आजार म्हणजे स्ट्रेस. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला अडचण येते, मन स्थिर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला मानसिक स्थिती आपली संतुलन बिघडतं आणि ते बिघडू नये यासाठी प्राणायामातून आपण त्याकडे बघितलं, ध्यान केलं तर आपल्या मनाची स्थिती खूप चांगली राहते आणि त्यामुळे आपल्याला जे मनाचे आजार आहे ते दूर करण्यासाठी खूप मदत होते. तुम्ही आता प्राणायामाबद्दल बोललात, तर प्राणायामाचे असे कुठले कुठले सोपे उपचार आहेत की जे सहज कोणीही करू शकतं? सगळ्या प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो जे अगदी सोपे आहेत. त्यात पहिल्यांदा काही क्रियात्मक प्राणायाम आणि ध्यानात्मक प्राणायाम अशी 2 पद्धती म्हटलेल्या आहेत. क्रियात्मक प्राणायामात क्रियेला महत्व दिलं आणि ध्यानात्मक प्राणायामात ध्यानाला महत्व दिलेलं आहे. जेणेकरून कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम, बाह्य प्राणायाम हे आपण पहिल्यांदा आपण सुरुवातीला करतो जे, आणि नंतर त्याला क्रियात्मक प्राणायाम म्हटलेला आहे. आणि ध्यानात्मक प्राणायामात अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान हे अशा प्रकारचे जर प्राणायाम केले तर शरीर खूप मजबूत होतं, सुदृढ होतं. शरीरात ऑक्सिजनची निर्मिती होते आणि ऑक्सिजनची निर्मिती झाल्यामुळे तुमच्या शरीरात असलेले अनेक आजार आपोआप दूर व्हायला लागतात. म्हणजे आपल्याकडे सहजरित्या बघितलं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्याचे तर घरोघरी पेशंट आपल्याला आता मिळतात. आणि हे पेशंट जर नको असतील आपल्याला आणि ते आपल्याला जर व्हायला नकोय असं जर वाटत असेल, ऍसिडिटी, त्याच्यानंतर किडनी स्टोन, हे आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा कितीतरी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. तर यासाठी कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम जर केला तर त्यातून हे आजार मुक्त होऊ शकतात शरीरातून. त्यानंतर तुम्हाला मानसिक आजार जे आहेत, ताण येणं, त्यानंतर तुमचं नेहमी सतत डोकं दुखणं, तुम्हाला निद्रानाश, झोप न लागणं, त्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काम करत असताना मेंदूवरचा ताण आल्यामुळे तुमची चिडचिड होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी अनुलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान हे तुम्ही केल्यामुळे तुम्हाला या गोष्टीतून मुक्तता मिळते. ताण कमी होतो प्रचंड शरीरावरचा आणि शरीरावरचा ताण कमी झाला की बाकीचे आजार आपोआप कमी होतात. तुम्ही आता म्हणालात हे जे सगळे प्राणायामाचे प्रकार सांगितले तर ते कुशल योग शिक्षकाकडनं शिकून घेण्याची गरज आहे. नक्कीच कुशल योग शिक्षकाकडून शिकून घेण्याची गरज आहे. कारण चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही
पण जो फायदा तुम्हाला झाला पाहिजे तो फायदा निश्चितपणे होणार नाही. बरोबर. आणि आपण एखादी गोष्ट करत असताना त्याचा 100% फायदा कुठेही शोधत असतो. हो. आणि तो शोधत असताना जर तुम्ही योग्य मार्गदर्शकाकडून जर मार्गदर्शन घेतलात तर तुमचे प्राणायामाचं करण्याची जी पद्धती आहे ती योग्य असेल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या शरीराला जिथे गरज आहे आणि त्यातले बारकावे समजून घेऊन जर केलात तर तुम्हाला त्याचा फायदा लवकर होतो. तसं विद्याधरजी, ध्यान आणि योग याचा सुद्धा एक संबंध जोडला जातो, तर या दोघांचा परस्पर संबंध तुम्ही कसा समजावून सांगाल? ध्यान आणि योग याचा संबंध खूप महत्वाचा आहे. कारण योग मगाशी म्हणाल्याप्रमाणे बाह्य रंग योग आणि आंतररंग योग. बाह्य रंग योगात आपले आसन, व्यायाम, प्राणायाम एवढंच येतं आणि अंतरंग योगामध्ये आपल्या मनाची उंची वाढवणं, मनाची एकरूपता वाढवणं आणि ही एकाग्रता वाढवणं यासाठी प्राणायामांची खूप गरज आहे. प्राणायाम ज्यावेळी तुम्ही करायला लागता त्याच वेळी तुमच्या मनाची एकाग्रता प्रचंड प्रमाणात वाढायला सुरुवात होते आणि ज्यावेळी मनाची एकाग्रता होते त्याच वेळी तुम्ही ध्यान समाधी अवस्थेकडे जाण्याचं काम करता. त्याच्यामुळे ह्या ध्यान समाधी अवस्थेला जोडण्याचं आणि हे काम योग प्राणायाम करतं, जेणेकरून तुम्हाला दोन्हीच्या मधला दुवा ह्याला म्हणायला हरकत नाही. मग ते दिवसातनं किती वेळ करावा? कारण लोक आधीच घाबरून जातात, अरे ते आम्हाला जमणार नाही. तर त्याची सुरुवात कशी करावी, जे सोप्या पद्धतीने सांगा की लोक त्याच्याकडे म्हणजे न घाबरता ते करू लागतील. सहजरित्या करण्यासारखे प्राणायामाचे जे सुरुवातीचे सगळेच प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला एकदा तुमचं मन एकाग्र झालं की तुम्ही ध्यानाकडे हळूहळू हळूहळू तुम्ही सरकू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला यमनियमांचं पालन तुम्ही केलात सुरुवातीचे, यम, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर तप, शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, हे जे यम नियम सांगितलेले आहेत त्याच्यात तुम्ही रस घेऊन त्यात शिकायला सुरुवात केलात तुम्ही की आपोआप तुम्हाला त्यातून ध्यानाकडे जाण्याची वाटचाल सुरू होते. म्हणून सुरुवातीलाच यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्या 4 स्टेप ठेवलेले आहेत. त्यानंतर प्रत्याहार, म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही ध्यानाकडे जाण्याचा पुढचा मार्ग सांगितलेला आहे. जोपर्यंत ह्या सुरुवातीच्या 4 मार्गांचा अवलंब होत नाही तोपर्यंत पुढे ध्यानाकडे जाणं ही पायरी थोडी कठीण असते. ते तुम्ही खूप फार महत्वाचे सांगितलं विद्याधरजी. एखाद्या व्यस्त व्यक्तीने दिवसातून किती वेळ योगासाठी दिला तर त्याला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो? योगाकडे बघत असताना नेहमी तुम्ही तो मनोरंजनाचं साधन म्हणून बघू नका. 5 मिनिटं 10 मिनिटं मी करतो योगा, असे बरीच लोक आम्हाला समाजात भेटतात. मी रोज 5 मिनिटं 10 मिनिटं योग प्राणायाम करतो पण मला त्याचा काही फायदा झाला नाही असं सांगणारी. पण योग प्राणायाम करत असताना किमान दिवसातून 1 तास तरी शरीरासाठी देता आला पाहिजे. त्यातला 75% भाग जो आहे तो प्राणायामासाठी आणि उरलेला 25% भाग जो आहे तो आहे आसनांसाठी. म्हणजे 45 मिनिटं किमान प्राणायाम आणि 15 मिनिटं व्यायाम आणि आसन यासाठी द्यावा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शरीराला, आणि त्यापेक्षा जास्ती वेळ जर कोणाकडे असेल तर निश्चितपणे त्यानेही त्यापेक्षा जास्त वेळ असाध्य आजारात त्या पद्धतीनेच जर योग प्राणायाम केले, म्हणजे कपालभाती प्राणायाम, समजा तुम्हाला डायबिटीज असेल तर कपालभाती प्राणायाम तुम्ही जर अर्धा तास 1 तास पर्यंत जर केला तर डायबिटीज तुमचा क्युअर होतो, मेंटेन होऊन राहत नाही. जो मॉडर्न मेडिकल सायन्स मध्ये फक्त मेंटेन करून ठेवला जातो आणि क्युअर करण्याचं जे काम आहे ते कपालभाती प्राणायाम करतं. तसंच तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम जर केलात तर तुमचा ब्लड प्रेशर, तुम्हाला होणारे मेंदूचे विविध आजार या सगळ्यांपासून तुम्हाला जर बचाव हवा असेल, हार्ट प्रॉब्लेम नको असतील, हार्ट डिझीज तुम्हाला नको असतील तर तुम्ही अनुलोम विलोम सकाळ संध्याकाळ समजा 1-1 अर्धा तास जर केलात तर यापासून तुम्हाला पूर्ण त्यातून सुटका होते आजारातून. ह्या तुमच्या फक्त ते मेंटेन होऊन राहत नाही. हे तुम्ही खूप फार महत्वाचं सांगितलंय. म्हणजे कपालभातीमुळे डायबिटीज क्युअर होतो पूर्णपणे. अशी उदाहरणं आहेत, भरपूर उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की ज्यांचा कॅन्सर 4th स्टेजचा योग प्राणायाम करून पूर्णपणे गेलेला आहे, डोळ्यावरचा चष्मा गेलेला आहे 70-75व्या वर्षी. अशी सुद्धा आपल्याकडे सिंधुदुर्गमध्ये उदाहरणं आहेत आपल्याकडे. योगाला किती पण स्वीकारलं पाहिजे हे सांगण्यासाठी खूप महत्वाची उदाहरणं तुम्ही दिलीत. विद्याधरजी, योगाभ्यासाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी? आहार आणि तुमचं दिनचर्या ह्या 2 गोष्टींची महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा आहार व्यवहार व्यवस्थित नाही तोपर्यंत तुमचा योग प्राणायाम करून सुद्धा तुम्हाला त्याचा नेमका फायदा मिळणार नाही. कारण गीतेत सुद्धा सांगितलेलं आहेच की युक्ताहार विहारस्य युक्तश्चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
म्हणून विशेष काळजी हीच घ्यावी की आहार विहारावरती आपल्या नियंत्रण असणं, आपली खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, त्यानंतर आपल्या सगळ्याच जेवणा खाण्यापासून दिनचर्या आपण त्याला पूर्ण म्हणूया बदलण्याची खूप आवश्यकता असते, जेणेकरून तुम्हाला योग प्राणायामाचा 100% फायदा मिळेल. या दिनचर्येबद्दल, आहाराबद्दल तुम्ही म्हणालात, तर थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कसा आहार असावा साधारण व्यक्तीचा. साधारण म्हणजे सात्विक आहार असणं खूप गरजेचं आहे. तामसिक आहारापासून आपण खूप त्यापासून लांब जाणं, म्हणजे जेणेकरून सात्विक आहारापासून तुमचं मन सात्विक होतं आणि मन सात्विक झाल्यामुळे तुमच्या व्याधी बऱ्यापैकी, मनाच्या व्याधी आधी माणसाला सुरुवातीला भरपूर असतात आणि शारीरिक व्याधी तर असतातच, खरंय. पण मानसिक व्याधी कमी व्हायला लागल्या की आपोआपच शारीरिक व्याधींकडे तुमचं लक्ष केंद्रित होतो आणि शारीरिक व्याधी तुमच्या कमी होतात. त्यासाठी आहार म्हणजे तुम्ही अति फास्ट फूड खाणं, जंक फूड खाणं हे कमी केलं पाहिजे. आहाराच्या वेळा सुद्धा पाळल्या पाहिजेत. तुमचा आहार सात्विक असणं, त्याबरोबरच तुमचा आहार परिपूर्ण असणं हे सुद्धा गरजेचं आहे. मी तर सांगेन की शक्यतो तुम्ही नॉनव्हेजचा वापर जेवणा खाण्यात कमी करा, जेणेकरून तुमच्या योग साधनेत तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. पण ते सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सात्विक आहार जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. कोल्ड ड्रिंक्स, त्यानंतर बाहेरचे तुमचे पेस्टिसाइड्स घातलेले सगळेच पदार्थ, पॅकेट बंद पदार्थ, बेकरी आयटम्स हे तुम्ही कमीत कमी सेवन करा, जेणेकरून तुम्हाला योग प्राणायाम करत असताना महत्वाचं असतं पोट साफ असणं. योग प्राणायाम करत असताना पोट साफ असण्याची आवश्यकता आहे आणि ते पोट साफ राहण्यासाठी तुम्हाला ह्या जंक फूडने पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशनचे बरेचसे पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यातून ऍसिडिटी सारखे खूप त्रास लोकांना होतात, वारंवार सर्दी वगैरे होणं, आणि ते जर होत असेल तर तुम्ही प्राणायाम योग्य पद्धतीने तुम्ही करू शकणार नाही. तुम्ही आता म्हणालात की असा असा प्राणायाम केला पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण नवशिक्यांकडून कोणत्या चुका घडतात ज्या टाळणं आवश्यक आहे? नवशिक्यांकडून सुरुवातीला ह्याच गोष्टी घडतात की तुम्ही त्याकडे बघत असताना योग प्राणायामाला फक्त मजेचं साधन, टाइमपास म्हणून लोक बघतात आणि ते लोकांनी करू नये. योग प्राणायामातून विश्वास असला पाहिजे की मी योग प्राणायाम केल्यानंतर पूर्णपणे त्यातून बरा होणार आहे. ही जर मानसिकता तुमची जर असेल आणि योग प्राणायाम जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शकाकडून तुम्ही जर करून घेतलात तर तुम्हाला महत्वाचा त्याचा भाग कळतो की योग प्राणायाम का करायला पाहिजे आणि त्यातून आपला नेमका आजार कसा कमी होईल हे कळतं. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही ते केलात तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होतो. विद्याधरजी, यंदाची योग दिनाची थीम आहे ती निरोगी वृद्धत्वाशी संबंधित आहे. तर वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा योग नेमकी कशी मदत करतो वृद्धांना? वाढत्या वयात आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे लहानपणापासून साधारण 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत कॅल्शियम प्रचंड वाढत असतं शरीरातलं. म्हणून तुम्ही 5 वर्षाचा मुलगा एकदम 25व्या वर्षी जर बघितला तर त्यात तो तुम्हाला दिसताना फरक दिसतो, पण 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत तुम्हाला ते मेंटेन राहतं कॅल्शियम शरीरात. तुम्हाला व्यक्ती सर्वसाधारण सारखाच दिसतो आणि त्यानंतर 50व्या वर्षानंतर कॅल्शियम शरीरातलं कमी होऊ लागतं. जेणेकरून हे कॅल्शियम कमी होऊ नये यासाठी योग प्राणायाम सतत करावा. वृद्धांना योग हा खूप मदत करतो, कारण आपण लहानपणापासून सुरुवातीला योग प्राणायाम केलेला नसतो. बऱ्याच वेळा आपण असंच मानसिकता, तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे की म्हाताऱ्यांचंच काम आहे, वयस्क लोकांचंच काम आहे योग प्राणायाम करणं हे. आणि वयस्क लोकांना प्राणायाम केल्यानंतर त्यांचे जे आजार असतात ते आपोआप, म्हणजे सगळ्यांचेच आजार कमी होतात, पण वयस्क लोकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं आणि फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. महत्वाचं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांना बसणं उठणं जमिनीवरती किंवा सगळ्या ज्या आपल्या दिनचर्या आहेत ते करणं, चालताना वगैरे खूप प्रॉब्लेम्स होतात. आणि हे होण्याचं कारण महत्वाचं आहे की शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. कॅल्शियमची कमतरता म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि ती कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून लहानपणापासूनच जर योग प्राणायाम व्यवस्थित करत गेलात तर तुम्हाला शरीरात कॅल्शियम भरपूर टिकून राहतं. योग प्राणायामामुळे ते योग्य जागी पोचवायचं काम प्राणायाम करतो. शरीरात योग प्राणायामामुळे कॅल्शियमची वृद्धी तर होतेच, पण ज्यावेळी तुम्ही आसनं वगैरे करता तर त्या आसनांच्या स्थितीमध्ये जिथे तुम्हाला स्ट्रेचिंग होतंय त्या ठिकाणी तिथे त्या शरीराला जिथे कॅल्शियमची आवश्यकता आहे, त्या स्ट्रेच जिथे शरीर होतंय त्या ठिकाणी कॅल्शियम व्यवस्थित पोचलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला हे जे शारीरिक आजार आहेत ते आपोआप तुमचे नष्ट होतात आणि त्यामुळे वाढत्या वयात सुद्धा तुम्ही फिट राहता, तुमची लवचिकता चांगली राहते आणि त्यासाठी योग प्राणायाम करणं
हे गरजेचं आहे. आणि वयोवृद्धांनी जर त्या वयात सुद्धा उशिरा सरी सुरुवात केली ह्या योग प्राणायामाला, तरी जे आहे त्यांच्या शरीराचे व्याधी आहेत ते आपोआप त्यांच्या हळूहळू कमी होऊ लागतात. म्हणजे एका अर्थानं ज्येष्ठ नागरिक म्हणतात आता आमचं वय निघून गेलं, आम्ही योग कसा करणार, तर त्यांनी म्हणण्याची गरज नाहीये, त्यांनी लगेचच सुरुवात करायला हरकत नाही. विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक या वेगवेगळ्या गटासाठी योगाचे फायदे कसे वेगळे आहेत? विद्यार्थ्यांना एकाग्रतेसाठी खूप फायदा होऊ शकतो. मनाची एकाग्रता खूप गरजेची असते विद्यार्थी दशेमध्ये, कारण अभ्यास करायचा असतो. त्यासाठी त्यांना एकाग्रतेसाठी त्यांनी प्राणायाम करावे. त्यानंतर ऑफिस वर्क करणारी माणसं आहेत, तर त्यांना ताणतणाव असतो. ज्या ठिकाणी आपण काम करतो, आपल्या नोकरीवरती जाणं, तिथले आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळणं किंवा इतर गोष्टी, कामाचा ताण असतो, तर तो कमी करण्यासाठी जर त्यांनी ध्यान प्राणायाम रोज जर केला तर त्यांना त्याही गोष्टीपासून त्यांना मुक्तता मिळते. गृहिणींना तर घरात कोणच नसतं बोलण्यासाठी, मुलं शाळेत गेलेली असतात, आपण एकट्याच घरात असतात. आपली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज लहान घरं निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे बोलायलाही कोण नसतं. तर त्या कामाचा चिडचिडेपणा येणं, त्रास होणं, त्यांच्या मानसिक त्यांची संतुलन बिघडणं, त्यामुळे त्यांचे स्त्रियांचे सुद्धा अनेक आजार आहेत. मासिक पाळीच्या वेळी वगैरे सुद्धा त्यांना त्रास होतो प्रचंड प्रमाणात. तर ह्या गोष्टी त्यांना टाळण्यासाठी त्यांनी जर प्राणायामाकडे बघितलं तर गृहिणींना खास करून, आणि एक महिला समजा जर योग प्राणायाम घरातली करू लागेल तर आपोआप संपूर्ण घर योग प्राणायाम करायला लागतं, कारण तिला त्याचं महत्व कळलेलं असतं आणि त्यातून इतरांना ती महत्व पटवून देते. हो हो, खरंय. विद्यार्थी मुलांमध्ये लहानपणापासून योगाची आवड निर्माण व्हायला हवी, म्हणून पालकांनी काय करायला हवं आणि शाळांची भूमिका सुद्धा कशी महत्वाची आहे? आपल्याला त्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करतोय. अगदी अंगणवाडी, बालवाडी पासून ते अगदी युवा अवस्थेपर्यंतच्या प्रत्येक वयोगटासाठी योग प्राणायामाची वेगवेगळी पुस्तकं आम्ही छापलेली आहेत. आणि शाळांनी जर त्या पद्धतीने ते जर सुरुवात केलं की लहानपणापासून, बालवाडीपासून योग प्राणायाम शिकवणं, तर त्यांचं जे मानसिक संतुलन आहे, सगळ्यात परत तिथेच येतो आपण योग प्राणायामाचं, की मानसिक संतुलन तुमचं व्यवस्थित राहावं. आणि त्यासाठी तुम्ही जर लहानपणापासूनच ती जर सवय लावलात तर आज जी युवा पिढी, आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी की युवा पिढी भरकटत चाललेली आहे, तर ती युवा पिढी भरकटू नये यासाठी त्यांच्यावर संस्कार हे योग प्राणायामाच्या माध्यमातून खूप महत्वाचे आहेत, की त्यांची जी मानसिकता आहे ती चांगली राहिल्यानंतर ते भरकटणार नाहीत. आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, कारण कुठेही आपलं जे मन हलकं करणं त्यासाठी कोणाशी बोलत नसतात बरीच मुलं आताची, आणि त्यामुळे त्यांना ह्याकडे जाण्याची त्यांना हे निर्माण होते की आपण आत्महत्या करावी. आणि ते त्यांचा जो तो विचार आहे, तो विचार त्यांचा योग प्राणायामाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे कमी करू शकतो, जेणेकरून त्यांच्या मेंदूवरती असलेला जो ताण आहे त्यांचा, तो आपण त्यातून कमी केल्यामुळे आता पुढच्या पिढीलाही याची गरज खूप आहे, कारण हा ताणतणाव खूपच वाढत चाललेला आहे समाजातला. आणि लहानपणापासूनच हे जर शिकवलं तर मोठेपणी त्यांना आवड निर्माण होईल त्या युवकांमध्ये. आणि मोबाईलचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, तर ते मोबाईलचं प्रमाण सुद्धा कमी करण्यासाठी मुलांमध्ये, त्यांना युवकांना जर योग प्राणायाम आणि स्पोर्टच्या माध्यमातून, समजा गव्हर्नमेंटने आता योगासन स्पोर्ट फेडरेशन सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता बऱ्याच ठिकाणी योगासनाच्या कॉम्पिटिशन होतात. तर त्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सुद्धा योग स्पोर्ट फेडरेशनचं आपण इथे शाखा स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण दरवर्षी योगाची कॉम्पिटिशन वगैरे घेतो. तर लहान मुलांपासून युवकांपर्यंत त्याच्यातून त्यांना जर मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मिळालं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये वगैरे त्यांनी जर भाग घेतले तर निश्चितपणे त्यांना त्याचा खूप फायदा होईल. विद्यार्थी, कोरोनाच्या काळानंतर अनेक लोकांनी योग आणि प्राणायामाकडे वळायला सुरुवात केली आपण पाहतो, तर त्या काळात आणि त्यानंतर लोकांमध्ये कोणते बदल आपण अनुभवलेत? कोरोना काळात लोकांनी बघितलं आणि अनुभव घेतला की मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये त्यांच्याकडे कोरोनासाठी इलाजच नव्हता, कोणतेही उपाय नव्हते, प्रयोग फक्त केले जायचे. आणि त्यामुळे खूप माणसं आपल्यातून निघून गेली कोरोनाच्या काळात आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आजही लोक भोगतायत. तर त्या गोष्टी लोकांना त्यावेळी समजल्या की कोरोना नंतर, कोरोनाच्या काळात योग प्राणायामातून लोक कसे पूर्ण बरे होत होते. आमची बरीचशी योगाची मंडळी जेवढी आहेत, योग शिक्षक, त्यांनी त्या काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन योग प्राणायाम प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, ऑनलाईन पद्धतीने सगळं त्यांना शिकवलं आणि त्यातून हजारो नाही लाखो कोरोनाचे पेशंट आम्ही योगाच्या माध्यमातून बरे केले. आणि त्यामुळे लोकांना पटलं की मॉडर्न मेडिकल सायन्स पेक्षा सुद्धा योग प्राणायाम ह्या आजारांवरती मात करण्यासाठी खूप महत्वाचा आहे.
म्हणजे अनेक वर्षांपासून योग साधना करताय, त्याच्यामुळे त्या प्रवासामुळे तुमच्या आयुष्यामध्येही असे सकारात्मक बदल झाले असतील ना? भरपूर सकारात्मक बदल झाले. पहिल्यांदा मला प्रचंड राग येत असायचा. कुठचीही गोष्ट मनासारखी नाही झाली की चिडचिड होणं, राग येणं, फटकन प्रतिक्रिया देणं एखाद्या गोष्टीची. आणि ज्यावेळी मी योग प्राणायाम करायला सुरुवात केली त्यानंतर नियमांचं पालन जसं जमेल तसं करत गेलो. त्यामुळे मानसिक स्थिती एवढी सुधरत गेली की राग येणं, चिडचिडेपणा, वारंवार होणारी सर्दी, ताप, आजारी पडणं हे पूर्णपणे नष्ट होऊन गेलं. आता आजारीच पडत नाही. मला खूपच फायदा झाला. महत्वाचं म्हणजे समाजात कसं वागावं, बोलावं हे मी शिकत गेलो त्या योगाच्या माध्यमातून. हे सगळ्यात मोठी माझी अचीवमेंट असेल तर मी रागावरती नियंत्रण आणू शकलो. हे तुम्ही किती महत्वाचं सांगितलं की योगामुळे पूर्ण जीवनशैली माणसाची बदलते, आणि हे तुम्ही प्रत्यक्ष स्वतः उदाहरण आहात विद्याधरजी. तुमची ही मुलाखत ऐकून जर कुणाला आत्ताच योगाभ्यासाला सुरुवात करूया असं वाटलं तर त्याने नेमकं काय करावं? म्हणजे नवशिक्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? नवशिक्यांना एकच सांगेन की आज 21 जून आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. तर या निमित्ताने तुम्ही आज ज्या ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्ही योग प्राणायामाचे धडे निश्चितपणे घ्या. त्यातून जिथे जिथे योग प्राणायामाचे योग शिक्षक तुम्हाला भेटतील त्यांच्याशी संपर्क करा. त्यांना संपर्क करून तुमच्या गावात एखादं योग शिबिर लावा. त्या ठिकाणी मोफत येऊन आम्ही योग प्राणायामाची शिबिर तुम्हाला घेऊ. तिथे तुम्हाला मार्गदर्शन करू आणि तुम्हाला नेमका योग म्हणजे काय हे समजावून सांगू. मुलाखतीची सांगता करताना जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आजच्या आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आपला खास संदेश. सर्वांना मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही योग प्राणायाम प्रत्येकाने करून आपल्या मनाचं आणि शरीराचं हे संतुलन ठेवण्यासाठीचा हा जो मार्ग आहे, योग प्राणायामची दिशा आहे आपल्याला मिळालेली, यातून तुम्ही संपूर्ण तुमचं जीवन बदलण्यासाठी, दिनचर्या आहे ती बदलण्यासाठी, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला योग प्राणायाम खूप महत्वाचा आहे. जेणेकरून तुम्ही योग प्राणायाम जर रोज केलात तर योग प्राणायामाच्या माध्यमातून कौटुंबिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती आणि या सगळ्या स्थितीत तुम्ही खूप आनंदी आणि सुखी राहू शकता. त्यासाठी प्रत्येकाने रोज दिवसातून किमान 1 तास योग प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि करे योग रहे निरोग ही तर आमची थीमच आहे. तर प्रत्येकाने योग प्राणायामाच्या माध्यमातून शरीर तुमचं सुदृढ ठेवलात की तुम्हाला कमीत कमी आजारांवरती तुम्हाला पैसा खर्च करावा लागेल. सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य हे सगळ्यात मोठं धन आहे. आणि ते जर तुम्हाला हवं असेल तर प्रत्येकाने रोज किमान 1 तास योग प्राणायाम करा. योग प्राणायामाच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुमच्या हळूहळू लक्षात येतील. समाज सुधारण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग हा योग प्राणायाम आहे. जे 3-4 प्रकारचे योग सांगितलेले आहेत, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, त्या प्रकारे जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं शरीर सुदृढ राहील, समाज सुदृढ राहील. आणि समाज सुदृढ राहिला की देशाची आर्थिक आणि आपली आध्यात्मिक उंची आपोआप वाढायला लागेल. श्रोते हो, विद्याधरजी यांच्याबरोबरचा आजचा संवाद खरोखरच प्रेरणादायी ठरलेला आहे. योग ही व्यायामाबरोबरच जीवनाकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी आहे. शरीराला ताकद, मनाला स्थैर्य आणि आपल्या विचारांना, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य या योगामध्ये आहे. हे विद्याधरजी आपल्या अनुभवातून आणि विचारांमधून आज अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट झालं आहे. योगाचा प्रसार करताना विद्याधरजी आपण केलेलं कार्य, समाजाशी जोडलेली आपली बांधिलकी आणि निरोगी जीवनाचा आपण दिलेला संदेश हा निश्चितच आमच्या श्रोत्यांना प्रेरणा देणारा आहे. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपण आवर्जून वेळ दिलात त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, आनंदी रहा, निरोगी रहा आणि योगाशी मैत्री करा. धन्यवाद.